कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कालपासून जवळपास 1.5 फुटांनी पाणी पातळी वाढली आहे। सध्याची पाणी पातळी 13 फुटांवर गेली आहे। जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस बरसतोय। अधिक माहिती घेऊया, शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, सर बरोबर आहे। कोल्हापुरातली पंचगंगा नदी जी गेल्या आठवड्यामध्ये याच पंचगंगा नदीचा तळ अक्षरशः दिसत होता आणि आत्ताची परिस्थिती अगदी वेगळी आहे। आठवड्याभरानंतरची परिस्थिती मी दाखवतो मागे। आपल्याला जरी बाजूला मंदिरं पाहायला मिळत असतील तर ती मंदिरं पूर्णपणे खुली झाली होती। आपण जर ही दृश्य गेल्या आठवड्याची पाहिली तर पूर्णपणे पाणी पातळी खालावली होती। जवळपास 5 ते 6 फुटांवरती पाणी पातळी आलेली आणि आता तीच पाणी पातळी 13 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागात आता जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या पंचगंगा नदी घाट परिसरात पावसानं उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातल्या घाट माथ्यांवरती धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि परिणामी ही पंचगंगा नदी आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यामुळं इथलं काही भाग जे आहेत ते मंदिराचे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। समोर जर बघितलं तर ह्या पंचगंगा नदीच्या समोर हा शिवाजी पूल दिसतो। त्या शिवाजी पुलाच्या अगदी खाली देखील जो भाग आहे तो खुला झाला होता। तिथली वाळू देखील दिसायला सुरुवात झाली होती। गेल्या अनेक वर्षातलं हे चित्र त्या ठिकाणी दिसलं होतं। मात्र आता हे आपण कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं चित्र पाहतोय। एका आठवड्यातच कसं चित्र बदललेलं आहे। पावसामुळे ही सगळी किमया आहे। लोक पाण्यासाठी त्या ठिकाणी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते आणि पावसाला सुरुवात झालेली आहे। काही प्रमाणात पाऊस अनेक भागात उसंत घेत असला तरी आजपासून पुढचे 4 दिवस हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। त्यामुळे या 4 दिवसांमध्ये कशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस लागणार आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यावरती कोल्हापूरची पाणी पातळी पंचगंगा नदीचीच आणि अर्थातच सगळ्या धरणातली देखील महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे पुढचे 4 दिवस देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या 4 दिवसात कसा पाऊस लागणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद। शेखर, पंचगंगा नदीची पातळी आणि एकूणच दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसाकडे आपलं लक्ष असेल। 2019च्या काळात सांगली कोल्हापूरच्या पावसानं आणि नदीला आलेल्या पुरानं हाहाकार माजवला होता। ती दृश्य आजही डोळ्यासमोर आहे। त्यामुळे शेखर आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।